श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो आठवडा आहे तो आठवडा कसा जाणार आहे. पितृपक्षातील आठवडा असल्यामुळे तो तुमच्यासाठी कसा जाणार आहे. 17 तारखेपासून 23 तारखेपर्यंतचा जो आठवडा आहे तो तुम्हाला कसा जाणार आहे, तुमचं काय काय काम होणार आहे किंवा तुम्हाला काय अडचणी येणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो की कुंभ राशी राशी चक्रातली 11वी रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. आणि सध्या बघा की कुंभ राशीला 7.5 चालू आहे, परंतु 7.5 जरी कुंभ राशीला चालू असली तरी कुंभ राशीची 7.5 आता तिसरं चरण चालू होणार आहे. त्यामुळे कुंभ राशीला 7.5 सुद्धा येणारा जो आठवडा आहे तो अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. त्यांना नवीन प्रगतीचे मार्ग येणाऱ्या आठवड्यात उघडणार आहे. आणि बघा पुढचा आठवडा जो आहे तो चालू आठवडा जो आहे तो पितृ पंधरवड्याचा आठवडा आहे. म्हणजे पित्र सर्वांच्या घरी पित्र आलेले आहेत आणि या पित्रामध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा जाणार आहे ते आपण आता बघूया. तर पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत सुद्धा कुंभ राशीच्या व्यक्तींना आठवडा हा चांगला जाणार आहे, उत्तम जाणार आहे. परंतु थोडेसे त्वचेचे विकार सोडले तर तुम्हाला बाकीचा कुठलाही त्रास जाणवणार नाही. आणि त्वचेच्या विकारांच्या बाबतीत तुम्ही दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. बाकीचं तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयी या बदलायच्या आहेत, थोडासा भरपूर व्यायाम करायचा आहे. कुंभ राशीच्या महिलांनी सुद्धा आपलं तब्येतीची काळजी घ्यायची आहे आणि आपल्या थोडासा व्यायाम सुद्धा करायचा आहे. सकाळी रोज उठून त्यांनी चालायची सवय लावा आणि तुम्ही सकाळी उठून जर व्यायाम केला तर तुमची तब्येत अतिशय ठणठणीत राहील आणि तुम्हाला कुठलाही थकवा जाणवणार नाही. त्यामुळे बघा येणारा जो आठवडा आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय उत्तम जाणार आहे. त्यानंतर बघा की वैवाहिक जीवन, कुंभ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या जे आठवड्यात आहे ते वैवाहिक जीवन अतिशय सुंदर जाणार आहे. त्यांच्या नात्यामध्ये गोडवा राहणार आहे. तुम्हाला कुठल्याही आपल्या जोडीदारासोबत तुम्हाला वेळ घालवायची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर बघा की तुम्हाला तुमचं परिवाराबरोबर किंवा कुटुंबाबद्दल तुम्हाला बाहेर फिरण्यासाठी जाण्याचाही वेळ मिळेल. म्हणजे येणाऱ्या आठवड्यात तुम्ही आपल्या कुटुंबासोबत बाहेर फिरण्यासाठी जाल. त्यानंतर बघा कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरी विषयी सांगायचं झालं की बघा मित्रांनो की जो येणारा जो आठवडा आहे त्या कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरीसाठी अतिशय उत्तम जाणार आहे. तुम्हाला नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत आणि नवीन जबाबदाऱ्या मिळाल्यानंतर तुम्हाला तुमच्या कामामध्ये अतिशय उत्साह येईल आणि तुम्ही ते काम उत्साहाच्या भरात कराल. परंतु अनेक तुम्हाला नवीन जबाबदारी जरी मिळाल्या असल्या तरी तुम्हाला कामात थकवा जाणवणार आहे. त्यामुळे तुम्ही काम हे अतिशय सावकाशपणे आणि व्यवस्थितपणे तुमच्या कामावर करायचं आहे. आणि ज्या व्यक्तींनी नोकरीची मुलाखत दिली असेल अशा व्यक्तींना नोकरीच्या संदर्भात फोन येऊ शकतो किंवा त्यांना मुलाखत झाल्यानंतर बोलवणं सुद्धा येऊ शकतं. नवीन व्यक्तींना ही नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. म्हणजेच काय की नवीन त्यांना नोकरी लागणार आहे. आणि बघा मित्रांनो की तुम्ही जेव्हा नवीन जबाबदाऱ्या स्वीकारणार आहात किंवा तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहे त्यावेळेस तुम्ही ते काम हे मन लावूनच करायचं आहे. त्यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील आणि तुम्हाला अजून चांगल्या नवीन जबाबदाऱ्या मिळेल. व्यवसायात सुद्धा चांगली प्रगती तुमची होणार आहे. व्यवसाय संदर्भात सांगायचं झालं तर येणारा जो आठवडा आहे त्यावेळेस तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता आणि तुमची व्यवसायाची आवक सुद्धा येणाऱ्या आठवड्यात वाढणार आहे. त्याचप्रमाणे बघा व्यापारात सुद्धा तुमची आर्थिक भरभराट नक्की होणार आहे. आणि ज्या व्यक्तींना नवीन व्यापार सुरू करायचा आहे अशा व्यक्ती येणाऱ्या आठवड्यात नवीन व्यवसाय सुरू करू शकता. त्यानंतर बघा आर्थिक बाबतीत सुद्धा येणारा आठवडा तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. तुमची आर्थिक बाबतीत सकारात्मकता वाढणार आहे. तुम्हाला आर्थिक येणे जे असतील, ज्यांच्याकडून तुम्हाला उधारी येणारी असेल किंवा तुमचे उसनवारी जे पैसे दिले आहेत ते सुद्धा येणाऱ्या आठवड्यात वसूल होतील. त्याचप्रमाणे बघा की जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. म्हणजेच काय की तुम्ही एखाद्या ठिकाणी नवीन जुनी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्या इन्व्हेस्टमेंट मधून तुम्हाला चांगला परतावा ह्या आठवड्यात मिळू शकतो. फक्त तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की येणाऱ्या ज्या आठवड्यात आहे
तो तुम्ही घाईघाईने कुठलाही खर्च करायचा नाहीये. म्हणजे जर तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल किंवा एखादी वास्तू खरेदी करायची असेल किंवा नवीन वाहन घ्यायचं असेल, तर तुम्ही ते घाईघाईने न घेता थोडासा विचारपूर्वकच ह्या आठवड्यात घ्यायचं आहे. बाकी येणारा जो आठवडा आहे, तो आर्थिक बाबतीत तुम्हाला अतिशय उत्तम राहणार आहे आणि येणारा जो आठवडा आहे, तुम्हाला अतिशय भाग्यशाली राहणार आहे. त्यावेळेस तुम्ही नवीन व्यवसाय, नवीन व्यापार, नवीन वाहन खरेदी करू शकता. परंतु कुठलाही निर्णय घेताना घाईघाईने न घेता थोडंसं थांबून आणि थोडासा विचारपूर्वक हा निर्णय घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, की शिक्षण. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे किंवा ज्यांनी परदेशात जाण्याचा फॉर्म भरलेला आहे, अशा व्यक्तींना, अशा विद्यार्थ्यांना येणाऱ्या आठवड्यात सकारात्मक बातमी मिळण्याची चान्सेस आहे. म्हणजेच काय, तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. ज्या व्यक्तींना विवाहाच्या अडचणी असतील, अशा व्यक्तींचा विवाह ठरण्याचा मार्ग ह्या आठवड्यात मोकळा होणार आहे. तसेच बघा, महिला वर्गांसाठी सुद्धा ह्या येणारा जो आठवडा आहे, तो अतिशय चांगला जाणार आहे. ज्या महिलांची मागच्या आठवड्यात किंवा मागच्या महिन्यात धावपळ झाली असेल, सणासुदीच्या त्यांच्या घरात सण असतील, गणपती बाप्पा असतील, गौराय गणपती असतील, अशा महिलांची मागच्या आठवड्यात फार धावपळ झाली. परंतु येणारा जो आठवडा आहे, तो थोडासा त्यांना शांततेचा जाणार आहे. परंतु महिलांनी आपली तब्येत सांभाळायची आहे. त्याचबरोबर महिलांनी आपल्या व्यायामाकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. रोज सकाळी उठून त्यांनी व्यायाम नक्की करावा. त्याचप्रमाणे बघा, की आताच तुम्हाला कळालं असेल, की येणारा जो आठवडा आहे, तो तुमच्या आरोग्याच्या बाबतीत, तुमच्या वैवाहिक जीवनाच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत, व्यापाराच्या बाबतीत कसा जाणार आहे. तर तो अतिशय चांगला जाणार आहे. तुमचा येणारा जो आठवडा आहे, तो भाग्यशाली ठरणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करा, नवीन व्यापार सुरू करा, नवीन वाहन खरेदी करा किंवा नवीन वास्तू खरेदी करा. तुम्हाला कुठलीही अडचण जाणवणार नाही. तुम्हाला नवीन वाहन खरेदीचे योग सुद्धा येणाऱ्या आठवड्यात आहे. परंतु तुम्ही थोडंसं सांभाळून तुम्हाला खर्च करायचा आहे. थोडंसं घाईघाईने कुठलंही काम तुम्हाला करायचं नाहीये. थोडंसं सावधानगिरी बाळगूनच तुम्हाला हे काम करायचं आहे. तर मी आत्ताच बघा, की कुंभ राशीच्या व्यक्तींना सध्या 7.5 चालू आहे आणि 7.5 म्हटलं, की कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं तुम्हाला कारण नाही आणि 7.5 चालू असताना आपले कर्म चांगले ठेवा. तुम्हाला नक्कीच चांगलं फळ मिळेल आणि त्याचबरोबर तुम्ही 7.5 चालू असताना दर शनिवारी हनुमानाच्या म्हणजेच बजरंग बलीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हनुमान चालीसाचे वाचन करायचे आहे. त्याचप्रमाणे बघा, की तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांना तेल आणि काळे तीळ वाहू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही दर सोमवारी महादेवाला थोडंसं जल अर्पण केलं तरी चालेल. म्हणजेच काय, की तुमची 7.5 जी तीव्रता आहे ती थोडीशी कमी प्रमाणात जाणवेल आणि 7.5 जरी तुम्हाला असली तरी तुम्हाला येणारा जो आठवडा आहे तो अतिशय भाग्याचा आहे आणि तुम्ही त्या आठवड्यात नक्कीच प्रगती कराल आणि तुमचं सर्व स्वामींच्या इच्छेनुसार सगळं चांगलं होईल, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि ही प्रार्थना करून हा व्हिडिओला पूर्णविराम देतो. श्री स्वामी समर्थ.